नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे भोकराची सान्नं। ही आहेत भोकरं, ही जंगलात किंवा आपल्या बाजारातही मिळतात। पावसाच्या सुरुवातीलाही येतात। घरचे आपले तांदूळ घ्यायचे 2 वाटी, ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि चाळणीत निथळत ठेवायचे। ही भोकरं सहसा मे महिन्यात ते जून महिन्यातच मिळतात, त्यामुळे तुम्हाला मिळाली तर नक्की ही रेसिपी करून पहा। भोकराची सान्नं किंवा भोकराचे पोळेही बनवतात, खायला खूप सुंदर लागतात ही। हे स्वच्छ केलेले तांदूळ आपण फॅनखाली 1 तास तरी सुकवून घ्यायचे आणि नंतर एका पॅनमध्ये ते खरपूस भाजून घेऊया। हे भाजल्यानंतर आपण याचं रवाळ टेक्स्चर येईपर्यंत वाटून घेऊया। ही भोकरं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि अशी फोडून घ्यायची, म्हणजे आतली बी निघते, ती बी टाकून द्यायची आणि आतमध्ये जो गर असतो तो आपण पाणी टाकून कुस्करून त्याचा रस काढून घ्यायचं आणि साल आहे ते गाळून व्यवस्थित आपण फेकून द्यायचं आहे। फक्त गरच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण जे भाजून तांदूळ घेतले होते ते त्याच्यात मिक्स करायचे, चवीनुसार गूळ मिक्स करायचं, थोडी वेलची पावडर आणि थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं। जसं आपलं इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणे हे व्यवस्थित फेटून घेतलं पाहिजे। जाडसर असेल तरीही चालेल। हे व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया आणि हे सारण त्याच्यात व्यवस्थित टाकून घेऊया। इडली पात्र नसेल तरीही चालेल, आपण वाटीतही हे स्टीम करू शकतो। 20-25 मिनिटं हे चांगलं स्टीम केलं पाहिजे आणि मग नंतर तयार होतात ही सान्नं। खायला खूप छान लागतात। एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। पूर्वी ही रेसिपी प्रत्येकाच्या घरात हमखास बनवली जायची, कारण आता केक वगैरे आले आहेत त्याचप्रमाणे ही लागते, पण ह्याची टेस्ट खूपच छान आहे आणि ही पारंपरिक रेसिपी आहे। आता केक वगैरे बनवतात त्याचप्रमाणे ही रेसिपी पूर्वी बनवली जायची। 20-25 मिनिटांनी चेक करूया, ही सुरी व्यवस्थित आली आहे म्हणजे ही रेसिपी तयार आहे। ही झाली आपली भोकराची सान्नं रेसिपी। अगदी केकप्रमाणे सॉफ्ट बनते ही, पण ही पारंपरिक हेल्दी रेसिपी आहे आणि केक तर मैद्याचा बनतो, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।